नमस्कार मंडळी, मी नेहा आणि रॉयल शेतकरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यात पण कळलं असेल की भुईमूग काढायचा होता. तर भुईमूग काढायचं हे पक्कं झालं आणि भुईमूग काढण्याला सुरुवात केली. तर तुम्ही एक दाणी दोन दाणी शेंगा बघितल्या असतील, म्हणजे जे फोडल्यानंतर त्याच्यातनं एक शेंग किंवा एक शेंगदाणा किंवा दोन शेंगदाणे निघतात. तर आम्ही 3 ते 4 दाणे शेंगदाणे लावले होते, ज्याच्याकडून एक शेंग फोडली तर त्या शेंगेतून 3 किंवा 4 शेंगदाणे निघतात. तर आमचं असं चाललं होतं की 2 दिवसात आवरून घ्यायचं, कारण रिटर्न पुन्हा मला जायचं होतं. तर व्हिडिओ फुल एन्जॉय करा. पूर्ण गावाकडची वाईब आहे. काळं पडलं खरं उगावलं. पहिल्या दिवशी फक्त मी आणि माझे आजोबा आम्ही दोघेच काढत होतो आणि आम्ही खूप थोडंसं जरासं काढलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे करून डम्पिंग करून घरी निघालो होतो. तर इकडे आमच्या शेतात बकरीवाल्यांचा वाडा बसला होता. इकडे आमच्या शेतात त्यांना मका करायला दिली होती, त्यांचा वाडा बसून घेतला होता रान खतवण्यासाठी. माग दूर राहा बघ. आणलाय उतार्यान तसा तसंच वाटायला लागली. भरून आणलेली डम्पिंग खाली करायचं काम चाललं होतं, कारण त्यानंतर आम्हाला शेंगा तोडायच्या. डम्पिंग खूप तापून भरल्यामुळे ती जास्त दिवस जर ठेवली तर शेंगा आणि पाला दोन्ही पण काळ पडण्याची शक्यता होती. पुढे घे. भरून आलेली डमकीत खाली करून झाल्यानंतर आजी आजोबा काकी शेंगा तोडायला बसले आणि आमचं डोकं चिट्टापाणी घ्यायला. कितीतरी दिवसांनी आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र जमलो होतो आणि चिट्टापाणी खेळत होतो. तुझा व्हिडिओ काढते खरंच. तर इकडे आम्ही 4-4 चिट्ट्या खेळत होतो. तर तुमच्याकडे पण चिट्ट्यापाणी खेळले जातं का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच गावाकडचे वाईब एन्जॉय करायचे असतील तर आपल्या चॅनेलला व्हिजिट करायला विसरू नका. श्री तू दिसली का? तू दिसली? पण सांगितलं कधी. व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.